नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट सध्या हाती लागलेली आहे. पहा, कालच्या तारखेचं पत्र हे नवीन आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यामार्फत हे आरोग्य विभागामार्फत हे पत्र आलेलं आहे. पण हे पत्र फक्त संभाजीनगर पुरतंच नाही आहे, तर हे पूर्ण महाराष्ट्रासाठी हे पत्र आहे. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी NHM संदर्भामध्ये हे खूप महत्त्वाचं पत्र आहे. आता जे कोणी NHMची भरतीची वाट पाहत आहे, तर त्यांच्यासाठी हे संपूर्ण अपडेट असणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो, कारण व्हिडिओ स्टार्ट होण्या अगोदर तुम्हाला ती माहीत असणं खूप गरजेचं आहे. NHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन. यामध्ये दोन प्रकार असतात, तर नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि त्यानंतर आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. ठीक आहे. हे दोन प्रकार असतात. तर हे जे आहे रूरल हेल्थ मिशन हे ग्रामीण भागामध्ये याची भरती होती, आणि हे जे आहे अर्बन हेल्थ मिशन हे शहरी भागामध्ये ही पदभरती होती. NHM हे पूर्णपणे कंत्राटी आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आहे स्टाफ नर्स म्हणून जवळपास 20,000 किंवा 22,000 या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाते. प्रत्येकी तुम्ही कुठे पण NHMमधून पदभरती होते तर तुम्हाला त्या ठिकाणी 20,000 ते 22,000च सॅलरी असते. ती इवन महानगरपालिकेमध्ये असू द्या, किंवा मग जनरल हॉस्पिटल असेल कुठलं, किंवा RH हॉस्पिटल असेल, किंवा मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, किंवा मग आपलं PSC असेल, सब सेंटर असेल, CSA असेल, किंवा मग इतर कोणतंही हॉस्पिटल असेल. ठीक आहे. या कोणतेही हॉस्पिटल तुम्ही जर NHM मार्फत भरलं असेल, तुमची नोकरी झाली असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 20,000 किंवा 22,000च मानधन असतं, कारण NHM पूर्णपणे कंत्राटी आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, NHMचा एक आता या ठिकाणी काय पत्र आले, या ठिकाणी छत्रपती संभाजी महानगरपालिकेमार्फत आहे जाहीर सूचना आरोग्य सेवा जावक क्रमांक या ठिकाणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनुष्यबळ या ठिकाणी दिलेला आहे. दिनांक 7 ऑगस्ट 2026 म्हणजे कालच्या तारखेचा. डॉक्टर सुनील भोकरे, भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त, शहरी आरोग्य अभियान. ठीक आहे. म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, आयुक्तालय मुंबई. ठीक आहे. यांच्या पत्रानुसार, यांचं पत्र जे आलं होतं, नागरी आरोग्य अभियान. ठीक आहे. म्हणजे शहरी 15 वित्त आयोग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इत्यादी आरोग्य संस्थेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी महत्त्वाचं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. ठीक आहे. शासनाच्या धोरणानुसार यापुढे सर्व नागरी आरोग्य संस्थांकरिता भरती प्रक्रिया मंजूर मनुष्यबळाची सेवा व कंत्राटीवर ठोक मानधन तत्वावर घेण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, स्मार्ट सर्व्हिस किंवा मग BVG. ठीक आहे. हे जर शब्द तुम्ही कुठं ऐकला असेल, तर हे जे आहे हे जे आहे मनुष्यबळ जे पदभरती होती, हे बाहेरून होती. ही NHM भरली जात नाही, किंवा मग ही कुठला गव्हर्मेंट भरत नाही, तर हे बाहेरून म्हणजे आउटसोर्सिंग याला म्हटलं जातं, आउटसोर्सिंग. ठीक आहे. आउटसोर्सिंगद्वारे ही पदभरती केली जाते. तर ही जी आहे यामार्फतच अशा प्रकारेच बहुतेक आता ही पुढची जी आहे भरती होऊ शकते इथून पुढे, जी कंत्राटी आहे. कारण NHM यापुढे भरती करणार नाही स्टाफ नर्सची, असं सरळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, या ठिकाणी यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मनुष्यबळाच्या सेवा या केवळ बाह्य स्रोताद्वारे, ठीक आहे, व सेवा कराराने म्हणजे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येते की राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या सर्व भरती प्रक्रिया या रद्द झालेल्या असून यापुढे कोणत्या भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियानातून होणार नाहीत. आता सरळ या ठिकाणी NHM जे आहे हे बंद पडेल असं या ठिकाणी दिसायला आहे. पण या ठिकाणी NHMचे जे प्रोग्राम आहेत ते सर्व चालू असू शकतात. फक्त NHMचे जे भरती आहेत ते जे फक्त वॅकन्सी असतात, ते फक्त वॅकन्सी जे आहे ती वॅकन्सी या ठिकाणी आउटसोर्सिंगद्वारे केली जाणार आहे, आउटसोर्सिंगद्वारे. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आता तुम्ही जर कुठल्या जिल्ह्याची वगैरे वाट पाहत असाल, की बाबा माझ्या जिल्ह्याची भरती आली की मग मी त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून तेवढ्यापुरतं जॉब करतो, जिल्ह्यापुरतं वगैरे असेल विचार, तर आता तसं नाही आहे. आता तुम्हाला अवघड झालेलं आहे. कारण पहा, तुम्हाला एकतर डायरेक्टली तुम्हाला DMAR
DHS हे जे स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम आहे तर यामध्ये तर लागायचं आहे. नाही म्हणलं जर हे जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास करून नाही लागले तर मग तुम्हाला डायरेक्ट आहे आउटसोर्सिंगद्वारे फक्त 10 ते 15,000मध्ये जॉब करायला लागेल. ठीक आहे. पेमेंट किती असेल वगैरे त्याचं आणखीन काहीच आपल्याला आउटसोर्सिंगचं माहीत नाही आहे. पण NHMद्वारे हे होणार नाही आहे. आता NHMद्वारे अशा प्रकारे भरती येणार नाही मित्रांनो. ठीक आहे. सरळ सरळ सांगितलेलं आहे, सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टद्वारे भरती होईल आणि यापुढे NHM अशा प्रकारे कुठलीही भरती करणार नाही म्हणून यामध्ये सरळ सरळ माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला खूप अवघड कठीण आहे. तुम्हाला जर आता उदाहरणार्थ तुम्ही एका जिल्ह्याचे असताल, नागपूरचे असताल किंवा मग तुम्ही जे आहे तर पुण्याचे असताल. ठीक आहे. तुम्हाला जे आहे तुमची भरती यायला थोडासा टाईम लागत आहे. तुमची जे DMR DHS आहे. ठीक आहे. या ठिकाणी जर टाईम लागत असेल तर तुम्हाला जे आहे तुम्ही तोपर्यंत DHS जॉईन करत होते. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही NHM जॉईन करत होते. NHMमध्ये तुम्ही जे आहे सॅलरी पण ठीक होती, 20-25 हजारपर्यंत तुम्हाला सॅलरी राहत होती आणि त्यासोबत तुमचा अभ्यास पण राहत होता आणि ॲज तुम्ही शासनामध्ये पण राहत होते. ठीक आहे. पण आता या ठिकाणी काय होतं, हे नॅशनल हेल्थ मिशनच जर भरती प्रक्रिया बंद केली तर तुम्हाला आउटसोर्सिंगद्वारे भरावं लागेल. आउटसोर्सिंग म्हणजे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट प्रकारे जे आहे बाहेरून तुम्हाला या ठिकाणी हे भरलं जाणार आहे मित्रांनो, जे एका बाहेरच्या मार्फत. तर त्यासाठी हे जर तुम्हाला एक आता समजलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, येणाऱ्या DMARमध्ये आणि DHSमध्ये चांगला अभ्यास करायचा मित्रांनो. चांगला अभ्यास केला असेल तरच तुम्हाला येणाऱ्या फ्युचरमध्ये जे आहे ॲज अ गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुमचे लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. ठीक आहे. गव्हर्नमेंट जॉब जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्यामध्ये चांगला स्टडी करणं गरजेचं आहे. ही एक खूप महत्त्वाची माहिती होती, सांगणं खूप गरजेचं आहे सर्वांना. फक्त हे छत्रपती संभाजीनगर पुरतं नसून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांसाठी हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर त्यासाठी सर्वांनी जे आहे स्टडीला चांगलं परत स्टार्ट करा आणि जे आहे या ठिकाणी DHS जी येणार आहे त्या DHSमध्ये तुमचं एक नाव फिक्स करून घ्या ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.